आपण नुसतंच ढकलून चालणार नाही तर निर्णय घेतले पाहिजे। सन्मान्य मंत्री महोदय म्हणतात 1 वर्ष झालं तहसीलदार उत्तर देत नाही, म्हणजे 1 वर्ष गतिमान सरकार अशी चर्चा आहे। दावोस मध्ये 30 लाख कोटीचे करार झाले आणि तहसीलदार एक नाही वर्ष उत्तर देत नसेल पत्राचं सलग, फक्त उत्तर काय द्यायचं सभापती 25 एकर सलग जमीन आहे का नाही, 25 हेक्टर एवढं उत्तर द्यायला वर्षभर नाही। सेवा कायदा केलाय आपण, त्या सेवा कायद्याच्या अंतर्गत कारवाई तुम्ही करा ना त्या तहसीलदारावर। उद्या मेसेज जाईल महाराष्ट्रामध्ये की लोकप्रतिनिधी जी भावना व्यक्त करतात त्या भावनेची दखल विधिमंडळाच्या माध्यमातून मंत्री एक मेसेज गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा की बाबा हे आपण नुसतंच ढकलून चालणार नाही तर निर्णय घेतले पाहिजे। आणि आता प्रवीण दरेकरजी म्हणले, माजी मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की या मंजुरी संदर्भातला निर्णय आपण अधिवेशनाच्या आधी त्या ठिकाणी घ्यावा। दुसरा, प्रवीण दरेकरजींनी सांगितलं तसं कोल्हापूरमध्ये शाहूवाडी आहे, पन्हाळा आहे, शिरोळ आहे, अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये MIDCच्या मागण्या आहेत। आमचं म्हणणं अजून 20 दिवस आहेत अधिवेशनाला, शेवटच्या तारखेपर्यंत किमान सभापती महोदय या राज्यामध्ये या कुठं मागण्या आहेत आणि निमान, कारण की स्कोपच्या बाहेर जायला नको म्हणून स्पेसिफिक विचारत नाही, परंतु किमान राज्यामध्ये कुठं MIDCच्या मागण्या आहेत आणि याची वस्तुस्थिती काय हे सभागृहाला सांगावं। म्हणजे 30 लाख कोटीचे करार झालेले आम्हाला कुठं न्यायचे, हा निर्णय आम्हाला घेता येईल की नेमके झालेले करार हे कुठं ओढून नेता येतील का, हाही प्रयत्न त्यातून होईल। नाही नेता येईल ना ओढून आम्हाला झाले असले तर। सन्माननीय सदस्य बंटीदादांनी मागलेली विषय साहेब, मी सन्माननीय राठोड साहेबांनी मागितल्याप्रमाणे मी एवढंच सांगितलं की आपण या अधिवेशनाच्या कार्यकाळातच ही बैठक घेऊ, त्याच्यात महसुली अधिकाऱ्यांनाही बोलू, त्यांच्या मंठ्याच्या प्रांत असतील किंवा तहसीलदार असतील त्यांना बोलू आणि तिथे त्यांनी जर उत्तर नाही दिलं तर आपण म्हणण्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याची पण आपली तयारी आहे।